नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. 2 मुलांच्या आईवर चढला जीव. लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट. नांदेडमध्ये भेटायला बोलावून खेळली रक्ताची होळी. विवाहितेसोबत असलेल्या प्रेम प्रकरणाच्या वादातून एका 22 वर्षीय तरुणाची अमानुष हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात घडली आहे. थडी सावडी येथे 3 मार्च रोजी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या 7 नातेवाईकांना अटक केली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुर्गेश ठाकूर असं हत्या झालेल्या 22 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो बिलोली तालुक्यातील मुतन्याळ येथील रहिवासी होता. तो व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होता. त्याचं त्याच्याच नात्यातील एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. संबंधित महिलेला 2 मुलंही आहेत. मात्र या प्रेमसंबंधाची कुणकुण महिलेचा पती आणि इतर नातेवाईकांना लागली होती. याच रागातून दुर्गेशचा काटा काढण्याचं नियोजन संशयितांनी केलं. घरातून बोलावून घेतलं आणि घात केला. 3 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास संशयितांनी दुर्गेशला त्याच्या घरातून थडी सावडी येथे बोलावून घेतलं. तो तेथे पोहोचताच आधीच तयारीत असलेल्या नातेवाईकांनी त्याच्यावर हल्ला चढवला. संशयितांनी केबल वायरने दुर्गेशच्या पाठीवर, छातीवर आणि पायावर सपासप वार केले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी दुर्गेशच्या गुप्त अंगावर जोरात लाथा मारल्या. यावेळी त्याला वेदनाही असह्य येऊन उलट्या झाल्या आणि यातच त्याचा मृत्यू झाला. 7 आरोपींना अटक. या प्रकरणी मृताचे वडील रवींद्र सिंह ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत 7 संशयितांना अटक केली. पद्मसिंह ठाकूर, राजूसिंह ठाकूर, गंगासिंह ठाकूर, दिलीपसिंह ठाकूर, विजयसिंह ठाकूर, विशालसिंह ठाकूर आणि प्रतापसिंह ठाकूर असं अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. सर्वांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. घटनेचा पुढील तपास रामतीर्थ पोलीस करत आहेत.